सोशल मीडियावरती शिवीगाळ हा प्रकार जो मी काल बोललो ते गमतीनं उपहासानं बोललो होतो, कारण माझी सगळ्या गोष्टी सहन करायची ताकद आहे. तुम्हाला अंदाज पण नाही मी काय काय सहन केलेलं आहे, त्यामुळे ते सोडून द्या. पण त्यातला जो गंभीर मुद्दा होता ना, तो अजूनही कित्येक लोकांना समजलेलाच नाही. गंभीर मुद्दा हा आहे की जी इनटॉलरन्स किंवा असहिष्णुता वाढायला लागलेली आहे, की मला न पटणारी गोष्ट कुणीही बोलली केली की मी वाटेल त्या थराला जाऊन त्याच्यावरती मला जे वाटेल ते करणार. ती वृत्ती आहे ती शिवीगाळीची. मी असं का बोलतोय, आत्ताच कोथरूडमधून एक घटना समोर आली आहे. 17 वर्षाच्या एका पोरानं त्याच्या एका मित्राबरोबर का त्याच्या कोणाच्या ओळखीबरोबर त्यानं स्टेटसला फोटो ठेवला, तर त्याच्या इतर दोन मित्रांनी त्या पोराचा खून केला, कारण ज्याच्याबरोबर ह्यानं स्टेटस ठेवला होता त्याचं आणि ह्या 2 लोकांचा वाद होता. अरे हीच इनटॉलरन्स की अरे मग तो माझं आणि त्याचं पटत नाही तर तू त्याच्याबरोबर कसा स्टेटस ठेवला. अरे काय चाललं आहे. माझे कित्येक मित्र असे आहेत जे ज्यांच्याशी माझं पटत नाही त्यांच्याबरोबर पण ते चांगले मित्र आहेत. असू देत ना, त्यांचं रिलेशनशिप कसं ठेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्याशी त्यांचं रिलेशनशिप कसं आहे हे मला महत्त्वाचं आहे. माझ्याशी नीट वागतात तर संपलं. तर बाहेर कुणाशी माझ्या पाठी कुणाशी कसे राहतात त्याच्याशी काय घेणं देणं नाही, जोपर्यंत माझं नुकसान करत नाहीत तोपर्यंत. आणि हीच ती जी असहिष्णुता किंवा इनटॉलरन्स किंवा सहनशक्ती संपली आहे ना, त्याचं हे रिफ्लेक्शन असतं. जेव्हा सोशल मीडियावरती येऊन तुम्ही एखाद्याला शिव्या देताना मुद्द्यावरती नाही बोलू शकत ना, ते त्याचं रिफ्लेक्शन असतं. मुद्दा समजला तर समजून घ्या, नाहीतर मी मारायला बसलेलोच आहे.